मला वाटतं चालू करूया आपण. हो, करूया. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय आणि स्नातक संघाच्या मेडिकल स्पेशल पर्पज ग्रुप तर्फे मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. अ, आज आपलं ह्या सत्रातलं ह्या व्याख्यानमालेतलं 12वं सत्र आहे आणि आजचा विषय ज्ञान आणि योग साधना. हा जरी विषय असला तरी आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की झोप ही माणसाच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. झोप व्यवस्थित न झाल्यामुळे उद्भवणारे अनेक रोग अनेक जण अनुभवत असतात. जगात साधारण 30% लोक असे आहेत, की ज्यांना योग्य प्रमाणात झोप न मिळाल्यामुळे अ, विविध प्रकारचे रोग किंवा डिसऑर्डर्स हे नंतर चालू होतात. तर ह्या झोपेचं आणि ध्यानाचं कसं कनेक्शन आहे? आणि ह्याच्याबद्दल आपण नक्की कसे यातून बाहेर येऊ शकू, यासाठी आपल्याला आज मार्गदर्शन करायला 2 व्यक्ती आलेल्या आहेत. तर मी आधी शुभांगी ताईला विनंती करते, की झोप स्लीप डिसऑर्डर्स याबद्दल आम्हाला काही माहिती द्यावी आणि नंतर पुढची सूत्र म्हणजे दीप्ती ताईंचं बद्दलची माहिती आणि त्यांचं पुढचं सेशन हे तिने चालू करून द्यावं. धन्यवाद. नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग. आज सगळे रविवारची सकाळ इतक्या महत्त्वाच्या विषयासाठी देतात त्याबद्दल धन्यवाद प्रथमतः. आणि पुढच्या लेक्चरची सूत्र मी हाती घेते. बागेश्री स्लाइड्स शेअर करते का? हॅलो बागेश्री. हो, करते. एकच मिनिट. मीटिंग मध्ये मीटिंग मध्ये स्लाइड शेअर करा. स्क्रीन दिसते तुम्हाला? स्क्रीन दिसते आहे पण स्लाइड्स नाही म्हणजे त्याच्यावर. हां, एक सेकंड. झोप हा सगळ्यांच्या खरं तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे एस्पेशली शाळा जेव्हा चालू होते तेव्हापासून लहान मुलांना सुद्धा शाळेत न जाता झोपायचं असतं. आणि आपण मोठे झाल्यानंतर सुद्धा असे खूप वेळा होतं की दिवसा आपल्याला झोप येत असते. काम करताना बोर होतं म्हणून झोप येते. पण त्याचं म्हणजे झोपेचं नक्की आपल्या आयुष्यातलं किती महत्त्व आहे आणि ते आपण किती महत्त्व देतो या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर साधारणतः नेक्स्ट स्लाइड बागेश्री. बागेश्री याच्या पुढची स्लाइड. तर माणूस साधारणतः 6 ते 8 तास ॲडल्ट लाईफमध्ये आपण झोपत असतो. काही जण 5 ते 9 तास म्हणजे 2 एक्स्ट्रीम्समध्ये. एवढं झोपून सुद्धा काही लोक फ्रेश राहतात. तर ही रेंज आहे प्रत्येकाला आवश्यक असणाऱ्या झोपेची. आणि लहानपणी तर लहान मूल साधारणतः जन्मल्यानंतर 20 ते 22 तास पहिला महिना झोपतच असतं. झोपेत वाढ होते असं म्हणतात. तर हा हिशोब बघता आपण 1/3 आपलं आयुष्य, माणसाचं आयुष्य हे झोपण्यामध्ये जातं. त्यामुळे त्याचं महत्त्व किती आहे हे आपण कधी ॲक्टिव्हली विचार करत नसलो तरी खूप आपल्या जगण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर या झोपेचा अभ्यास मॉडर्न मेडिसिनमध्ये असा केलेला आहे, की निरनिराळे इलेक्ट्रोड लावून डोक्याभोवती
झोपलेले असताना त्यांचे EEG म्हणजे एन्सेफॅलोग्राम्स ग्राफ्स घेतलेले आहेत आणि हे ग्राफ वरून आपल्या झोपेमध्ये किती फेजेस असतात, कुठल्या-कुठल्या स्टेजेस असतात, याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामध्ये डी स्लीप किंवा डिसिंक्रोनाइज्ड स्लीप आणि एस स्लीप आणि म्हणजे सिंक्रोनाइज्ड स्लीप. तर डी स्लीप जे असते याच्यामध्ये आपल्याला खूप स्वप्न पडतात आणि तशी झोप झाल्यानंतर फ्रेश वाटत नाही. खूप म्हणजे असं एक अर्धा तास आपण झोपलो आणि त्याच्यातही स्वप्न पडलं आणि जाग आली. तर त्याच्यानंतर शांत, फ्रेश असं वाटत नाही. किंवा आपलं श्रमपरिहार झालाय वगैरे असं कधी वाटत नाही. आणि एस स्लीप ही असते सिंक्रोनाइज्ड स्लीप. ही झोप मिळाल्यानंतर अगदी शांत वाटतं. तर आपली जी 8 तासांची झोप असते त्याच्यामध्ये ह्या दोन्ही फेजेस असतात. नेक्स्ट स्लाईड भाग्यश्री. आणि या दोन्ही फेजेस महत्त्वाच्या असतात. तर या आपल्या झोपेच्या सायकलमध्ये जर काही बिघाड झाला, तर त्याला साधारण स्लीप डिसऑर्डर्स असं म्हणतो आपण. त्याच्यामध्ये प्रायमरी डिसऑर्डर्स मग म्हणजे झोपेच्याच काही डिसऑर्डर्स असतात किंवा आजार असतात झोपेचे. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की दुसऱ्या कुठल्यातरी आजारामुळे मेंदूच्या आजारामुळे झोप लागत नाही आणि तिसरं असं आहे की दुसऱ्या कुठल्या औषधांमुळे किंवा कुठल्या ड्रग्जमुळे झोप लागत नाही. असं आपण ग्रॉसली 3 फेजेसमध्ये झोपेच्या आजारांचं क्लासिफिकेशन करतो. नेक्स्ट स्लाईड. आता झोपेच्या आजारांमध्ये पुष्कळ आहेत. हे अकॅडमिक झालं. पण याच्यामध्ये निद्रानाश याच्याविषयी आज आपण जास्त विचार करणार आहोत. तर जास्त झोप हा सुद्धा एक प्रकार आहे ज्याला हायपरसॉम्निया म्हणतात. निद्रानाश म्हणजे इन्सॉम्निया आणि हायपरसॉम्निया म्हणजे खूप जास्त झोप येणे. तर त्या दोघांचीही निरनिराळी कारणं आहेत. पण आपण जास्त इन्सॉम्निया याचा विचार करणार आहोत. नेक्स्ट स्लाईड. भाग्यश्री. एक मिनिट. ओके. तर डायग्नोसिसची एकदा स्लाईड. ओके. इन्सॉम्निया. हां. ओके. इन्सॉम्निया जेव्हा आपण म्हणतो नाही इन्सॉम्नियाची स्लाईड ठेव आधीची. हां. तर त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे, की एकतर पहिले झोप लागत नाही. म्हणजे कितीही वेळ अंथरुणात तळमळ पडलं तरी झोप लागत नाही. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार असा आहे, की झोप लागली तरी सारखी जाग येते. म्हणजे 8 तासांच्या झोपेमध्ये तुम्ही 4-5 वेळा जागे होऊन उठता किंवा खूप लवकर पहाटे 3 वाजताच जाग येते आणि त्याच्यानंतर पुन्हा झोप लागत नाही. आणि दुसरं आणि त्यातला आणखीन एक प्रकार म्हणजे पुष्कळ वेळ झोपलं तरी डिस्टर्ब स्लीप लागते आणि त्याच्यानंतर अजिबात आपल्याला विश्रांती मिळाली असं वाटत नाही. जो झोपेचा मुख्य पर्पज असतो, की दुसऱ्या दिवसाची सुरुवात करायला आपल्याला एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. तसं फ्रेश अजिबात वाटत नाही. नेक्स्ट स्लाईड. तर खूप वेळा असं होतं, की रँडमली लोक म्हणतात, की मला निद्रानाशाचा विकार आहे. पण त्याचे काही क्रायटेरिया आहेत. आपण कधी डॉक्टरांकडे जायचं किंवा कधी त्याच्यावरचे उपाय शोधायचे. तर आठवड्यातनं 3 वेळा तरी असं होतंय, की झोप लागत नाही किंवा कमी झोप होते किंवा डिस्टर्ब झोप होते. आणि आठवड्यातनं 3 वेळा असं 1 महिना तरी झालं असेल, तर आपण असं म्हणू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रात्रीच्या झोप न मिळण्यामुळे पुढचा दिवस असतो, त्या दिवसभरामध्ये आपल्याला अजिबात सोशल इंटरॅक्शन्समध्ये आपल्या अ, खूप जास्त फरक पडतोय. चिडचिडा स्वभाव होतोय, लोकांशी नीट बोलता येत नाही, इंटरॅक्ट करता येत नाही. या गोष्टी कमी झोप झाल्यामुळे जर होत असतील, तर निद्रानाशासाठी आपल्याला इन्सॉम्नियासाठी आपल्याला नक्कीच काहीतरी त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतली पाहिजे, हे महत्वाचं आहे. नेक्स्ट स्लाईड. ओके. तर आता याची मुख्य कारणं काय आहेत ते बघू.
एकतर कुठलेही मेडिकल आजार म्हणजे जसं की दम्याचा विकार असेल किंवा हृदयाचा त्रास असेल, तर ह्या गोष्टींमध्ये झोपल्यानंतर दम लागतो किंवा छातीत दुखत असतं किंवा काही मेंदूचे आजार असतील त्याच्यामध्ये पण झोप लागत नाही किंवा रुमॅटिक आपण म्हणतो रुमॅटिक डिसीज किंवा जॉइंट्सचे त्रास तर ते दुखत असेल तर त्यामुळे झोप लागत नाही. तर हे मेडिकल आजार झाले. दुसरी गोष्ट आहे की ड्रग्ज आणि अल्कोहोल. ड्रग्ज आणि अल्कोहोल ह्या ह्याच्या जास्त सेवनामुळे सुद्धा झोपेचे आजार जडू शकतात. तिसरं आहे की सोशल कॉजेस. सोशल कॉजेसमध्ये असं की कोणाला खूप मोठं नुकसान झालेलं आहे, फायनान्शियल आजार झालेला आहे किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिप्समध्ये जसं की डिव्होर्स झालेले असतील, सेपरेशन झालं असेल किंवा खूप स्ट्रेसफुल जॉबमध्ये खूप स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतील, या गोष्टींमुळे सुद्धा झोप लागत नाही. आणि बिहेवियरल म्हणजे आपले लाईफस्टाईल म्हणतो आपण, जे खरं तर आजकाल खूप महत्वाचं आहे, हा कॉज सगळ्यात. त्याच्यामध्ये दिवसा झोपतात किंवा मग जेवणाच्या वेळा इर्रेग्युलर असतात. अ, व्यायाम नसतो. तर या आणि एक्सेसिव्ह खूप जास्त कॉफी किंवा चहा ह्याच्या सेवनामुळे सुद्धा झोपेवर परिणाम होतो. कारण हे सुद्धा त्याच्यामधल्या केमिकल्समुळे सुद्धा झोप येण्यासाठी, झोप टिकण्यासाठी त्रास होतो. तर हे सगळे कॉजेस बघता आपल्यासाठी सोशल म्हणजे एक मेडिकल सोडले तर बाकीचे सगळे आपल्या हातातले आहेत, की ज्याच्यावर आपण नक्की उपाय करू शकतो, कुठल्याही औषधांशिवाय. नेक्स्ट स्लाईड. तर आता ट्रीटमेंट हा पार्ट खूप महत्वाचा आहे. आपण डायग्नोसिस बघितलं, सेल्फ डायग्नोसिस आपण करू शकतो, की आठवड्यातनं 3 दिवस असा त्रास होतोय आणि तो सलग महिनाभर होतोय, तर आपण मदत मागू शकतो. आणि ट्रीटमेंट पार्टमध्ये मेडिकल ट्रीटमेंट असेल किंवा सायकियाट्रिक असेल, तर ते डॉक्टरांचं काम आहे. किंवा फिजिकल कुठलं असेल, तर ते डॉक्टर त्याच्यावर औषधं देऊ शकतात आपल्याला. नेक्स्ट ट्रीटमेंटमध्ये नेक्स्ट स्लाईड. तर ह्या आपण आधीचा भाग बघितला, की जो औषधं घेऊन डॉक्टरांकडे जाऊन तो पार्ट आहे आणि ह्यामध्येच मॉडर्न मेडिसिनने आणखीन एक पार्ट इन्क्लूड केलेला आहे. तो म्हणजे नॉन ड्रग ट्रीटमेंट, की जिथे औषधांची गरज नाहीये. तर त्याच्यामध्ये कुठले-कुठले आहेत? तर काही टेक्निक्स आहेत. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन, ऑटो सजेशन. प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन म्हणजे शिथिलता, जे आपण आपल्या अ, योग साधनेमध्ये शिकत असतो किंवा सेल्फ स्वतःला सजेशन्स द्यायचे असतात झोपताना. मेडिटेशन आणि योगा हे सर्वदूर सायकायट्री, मॉडर्न मेडिसिन आणि वेस्टर्न कल्चरमध्ये सुद्धा आता अनन्यसाधारण महत्त्व म्हणून मेडिटेशन आणि योग हे समाविष्ट केलेलं आहे. तर त्यामुळे हा स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये आपण ही स्लाईड बघतोय, की नॉन ड्रग ट्रीटमेंटमध्ये मेडिटेशन आणि योग अ, हे आहे. तर यासाठी म्हणजे या अत्यंत महत्त्वाच्या भागासाठी याच्याविषयी कशी आपण ट्रीटमेंट निद्रा नशावर आणि योग म्हणजे झोप आणि योग याची कशी सांगड घालणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक फार सुंदर वक्त्या मिळालेल्या आहेत आज. अ, दीप्ती वाघमारे आहे त्यांचं नाव आणि त्या ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे इथल्या 1988 बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव दीप्ती निकम असं आहे. तर त्या लॉमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि ह्युमन रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यांना साधारणतः 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्या फील्डमध्ये आणि सध्या त्या लीगल एच-आर, ॲडमिनिस्ट्रेशन आणि अकाउंट्स प्रिसिंग टेक्नॉलॉजीजमध्ये तिथे उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यांच्या CSR ॲक्टिव्हिटीज म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीजच्या सुद्धा त्या प्रेसिडेंट आहेत गेली 3 वर्षे. आणि त्या योग साधना डॉक्टर संप्रसाद विनोद यांच्याकडे आत्मयोग गुरु त्यांचे आहेत. तर त्यांच्याकडे त्या गेली 12 वर्ष याचा अभ्यास करत आहेत, याचं अध्ययन करत आहेत आणि अशा स्वतः ज्या ती प्रॅक्टिस करत आहेत. म्हणजे आपण म्हणतो की वॉक द टॉक. फक्त आपल्याला न सांगता त्या स्वतः या अनुभवांमधून गेलेल्या आहेत आणि ते अनुभव सुद्धा त्या आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. तर या सगळ्यासाठी मी त्यांच्याकडे सूत्र सुपूर्द करते. दीप्तीताई अ, पुढच्या आपल्या लेक्चरसाठी तुमच्याकडे येऊयात आपण. धन्यवाद.
तर धन्यवाद भाग्यश्री, धन्यवाद शुभांगी आणि मला प्रशांत दादाचे सुद्धा विशेष धन्यवाद की त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलं स्नातक संघामध्ये. तर आपण म्हणजे सगळ्यांना मनापासून नमस्कार. म्हणजे स्नातक संघाचे जे सदस्य उपस्थित आहेत, तर त्याचे मेडिकल एसपीजी सेपरेट त्यातला ग्रुप आहे, तर त्या सदस्यांना सुद्धा मनापासून नमस्कार. तर आता शुभांगीनी खूप छान माहिती सांगितली निद्रानाशाबद्दल आणि तिने सगळे मेडिकल अँगल त्याच्यात कव्हर केले आणि तिने सांगितलेल्या याच्याप्रमाणे आता मॉडर्न मेडिसिन मध्ये निद्रानाशावर योग साधना आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान याला मान्यता दिलेली आहे, म्हणजे नॉन मेडिसिनल ट्रीटमेंट म्हणून. तर आपण ते योग साधना आणि ध्यान याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे आणि या सेशनच्या शेवटी शवासन ध्यान हे सुद्धा तुमच्याकडून करून घेणार आहे. तर त्याच्या अगोदर मी आमची संस्था MVRA आणि त्याचे प्रमुख जे आहेत म्हणजे आमचे गुरु, आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद यांची थोडक्यात माहिती सांगते, ज्यांना आम्ही आदराने बाबा म्हणतो. तर बाबा म्हणजे डॉक्टर संप्रसाद विनोद हे विश्वशांतीदूत महर्षी न्यायरत्न विनोद यांचे आणि विदुषी मैत्रेयी विनोद यांचे कनिष्ठ पुत्र. बाबांनी स्वतः BJ मेडिकल मधून MBBS केलेलं आहे, ते डॉक्टर आहेत आणि गेले 45 वर्ष ते योग प्रशिक्षण, योगोपचार आणि योग संशोधनात कार्यरत आहेत. म्हणजे त्यांना एवढा मोठा योगाचा अनुभव आहे, प्लस त्यांची मेडिकल बॅकग्राऊंड सुद्धा आहे. तर त्यांचे भारताबाहेर सुद्धा अनेक शिष्य आहेत आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर योग संशोधन आहे किंवा योग परिषद आहेत, तर त्याच्यात ते अध्यक्ष किंवा प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. आणि बाबा अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत, त्याच्यात 5 फाउंडेशनचा जो अत्यंत मानाचा पुरस्कार आहे, तर त्याचे ते मानकरी आहेत आणि त्यांनी योगा या विषयावर बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि बाबा म्हणजेच डॉक्टर संप्रसाद विनोद हे आम्हा सर्व साधकांना योग आपल्या जगण्याच्या पातळीवर कसा उतरायला हवा याचं खूप सूक्ष्म मार्गदर्शन करत असतात. तर बाबा जी योग साधना सांगतात तर ती पातंजल योग दर्शनावर आधारित आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की भगवान पतंजलींनी पातंजल योग दर्शन नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो जो ग्रंथ आहे तो योग विषयावरचा एकदम प्रमाण ग्रंथ म्हणून मानला जातो. तर आम्ही जी साधना करतो ना, त्या साधनेमध्ये ध्यान म्हणजे ध्यानाला महत्व आहेच आहे, पण जी आसनं करतो ती सुद्धा ध्यानमय स्थितीत करतो. म्हणजे ही संकल्पना कदाचित नवीन असेल तुम्हाला सगळ्यांना, पण ही खूप जुनी संकल्पना आहे की ध्यान झाल्यानंतर त्या स्थितीत ध्यानमय डोळे बंद करून आसनं करणं, म्हणजे त्या आसनाबरोबर एकरूप होऊन ती आसनं करणं. नंतर प्राणायाम, ओंकार आणि प्रार्थना असा या सगळ्यांचा त्या साधनेमध्ये समावेश आहे. ज्याला अभिजात योग साधना म्हणतात किंवा क्लासिकल योग साधना असं म्हटलं जातं. म्हणजे सध्या आपण जे बघतो की योगाचा प्रचलित अर्थ म्हणजे आसन किंवा प्राणायाम आणि आजूबाजूला सुद्धा जेव्हा आपण बघतो तर योग म्हणजे काय तर शारीरिक व्यायाम. ते शारीरिक व्यायाम प्रकार म्हणून एक प्रसिद्ध होत आहे किंवा झालेला आहे असं म्हणता येईल. म्हणजे जसं आपण जिम करतो, झुंबा करतो, एरोबिक्स करतो, तसं जिम मध्ये सुद्धा सध्या बघतो एक दिवस झुंबा, एक दिवस एरोबिक्स आणि एक दिवस योग अशा पद्धतीने ती साधना केल्या जाते किंवा व्यायाम केला जातो असं म्हणता येईल. तर आता आपण हे बघूयात की योग पतंजली ऋषींनी जे सांगितलंय म्हणजे भगवान पतंजलींनी जी व्याख्या दिलेली आहे योगाची, तर तो व्यायाम प्रकार नाहीये. म्हणजे त्यांनी आता पातंजल योग दर्शनामध्ये त्यांनी त्याची व्यवस्थित व्याख्या दिलेली आहे. म्हणजे खरं तर पातंजल योग दर्शन आहे त्याच्यात 195 सूत्र आहेत सगळी आणि त्यातली फक्त 3 सूत्र आहेत ती आसनांवर आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण फक्त 3 सूत्रांवर लक्ष केंद्रित करून ते योगासनं करतो. तर भगवान पतंजली हे योगाबद्दल काय सांगतात, तर योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. निरोध म्हणजे थांबवणं, म्हणजे आपल्या चित्तावर जे काही उमटत असतं तर ते शांत करणं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर
ते शांत झालं तर आपण आपोआपच आतून शांत व्हायला लागतो. पण आता प्रचलित अर्थाप्रमाणे जी साधना आहे किंवा योग म्हणजे फक्त प्राणायाम आणि आसन असं जे आहे, तर पतंजली ऋषींना असं म्हणायचं नाहीये. तर त्यांना ती एक जीवन पद्धती आहे किंवा लाईफस्टाईल आहे, असं ते सांगतायत. म्हणजे आपण जर बघितलं, तर पूर्ण योग साधना त्या पद्धतीने केली तर तुमच्या सुद्धा लक्षात येईल, की ती एक जीवन पद्धती आहे. म्हणजे योगाचा सुद्धा आपण शब्दशः अर्थ बघितला, तर तो संस्कृत युज धातूवरनं आलाय. युज म्हणजे काय तर जोडणं म्हणजे एक संघपणा जाणून घेणं. म्हणजे आपलं शरीर आहे, मन, बुद्धी, भावना आणि आत्मा या सगळ्यांना एकत्र जोडणं म्हणजे योग. आणि आपण दररोजच्या ह्याच्यात बघतो, की आपली मनाची शांती कुठेतरी बिघडत असते. म्हणजे अगदी छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण बघितल्या, की आपण ट्रॅफिकमध्ये आहोत, ट्रॅफिकमध्ये अडकलो, चिडचिड व्हायला सुरुवात होते. अचानक कामवाल्या मावशी नाही आल्या तरी आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. म्हणजे या खूप छोट्या गोष्टी झाल्या, की त्याचा परिणाम आपल्या दिवसभराच्या कामावर होत असतो. आणि मग ह्याच्यासारख्या अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी असतात, की त्याचा परिणाम कायम आपल्या मनावर होत असतो. आणि आपण कायम बरेच वेळा डिस्टर्ब अवस्थेत असतो. आणि म्हणजे आता सध्याची कोविड सिच्युएशनमध्ये तर आपण सगळ्यांनी हे खूप अनुभवलेलं असणार आहे. आणि अनुभवतोय सुद्धा म्हणजे अजून कोविड पूर्ण गेलेला नाहीये. तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल वाटणारी काळजी, त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्याबद्दलची भीती आणि खूप जणांनी अनुभवलेलं असेल, की आपल्या अत्यंत जवळच्या लोकांना या सिच्युएशनमधनं खूप त्रास झालेला आहे. आणि म्हणजे ज्ञानप्रबोधिनी आणि स्नातक संघाने तर या काळात खूप मदत सुद्धा केलेली आहे, आजूबाजूच्या लोकांना त्यातनं बाहेर काढण्यासाठी. तर त्यांनी सगळ्या प्रकारची मदत केलेली आहे. तर ह्या सगळ्या स्थितीतून जाताना त्यांनी सुद्धा हा विचार केलेला, की आपण कायमस्वरूपी याच्यावर काय उपाययोजना करू शकतो. आणि मला असं वाटतंय बहुतेक त्यातून ह्या व्याख्यानमालेमध्ये अ, हे सुचवल्या गेलं असावं. तर आपण या काळात कोविडच्या काळात जी भीती अनुभवली आणि अनुभवतोय त्यातनं कोविड ज्यांना झालेलं आहे किंवा ज्यांच्या कुटुंबियांना झालेलं आहे, तर त्यांनी निद्रानाश आणि खूप अस्वस्थता अनुभवली आहे. आणि काही जण त्यातनं जात सुद्धा असतील अजून. कारण याच्यात सगळ्यात मुख्य गोष्ट आहे, की आपल्या स्वतःच्या लोकांबद्दलची काळजी. त्यांच्याबद्दल वाटणारी भीती म्हणजे त्यांना काही होऊ नये याच्याबद्दल वाटणारी भीती. आणि मग हे सगळे विचार डोक्यात यायला लागले, की आपले जे निद्रानाश होणं आणि झोप न लागणं हे खूप साहजिक आहे. आणि अशा प्रकारची अनेक कारणं आपल्या आयुष्यात घडत असतात. म्हणजे काही तात्पुरती असतात, काहीचा इफेक्ट खूप मोठा असतो आपल्या आयुष्यावर, की त्यातून बाहेर यायला आपल्याला खूप वेळ लागतो. आणि मग हा निद्रानाश का होतो? तर आपलं शरीर आणि मन याचा एकसंघपणा नाहीसा झालेला असतो कुठेतरी. आणि मग अशा प्रकारची भीती किंवा काळजी जी आहे त्याच्यामुळे आपली मनःशांती ढासळत जाते. मग त्यातनं झोप न येणं. मग हळू शारीरिक थोड्या-थोड्या तक्रारी सुरू होतात, की ॲसिडिटी, डोकेदुखी, कामात लक्ष न लागणं आणि मग यातनं कायमस्वरूपी शारीरिक व्याधी जडायला सुद्धा वेळ लागत नाही. तर आपण म्हणजे आत्ताच भाग्यश्री शुभांगीताईंनी सांगितलं, की निद्रानाशाबद्दल सांगितलं आणि त्याच्यात अजून एक मुद्दा आहे, की बरेचसे आजार जे आहेत, ते आपले सायकोसोमॅटिक आहेत. म्हणजे मनोकायिक म्हटलं तरी चालेल. म्हणजे ही भीती, काळजी, अस्वस्थता. तर ह्या व्याधी ज्या आहेत, त्या हळू-हळू म्हणजे त्याचं स्वरूप कसं मोठं व्हायला लागतं हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणजे जनरली आपण बघतो, की योगाकडे जे लोक वळतात किंवा क्लासिकल योग साधनेकडे जे वळतात, तर त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास त्रास झाल्याशिवाय क्लासिक योग साधनेकडे शक्यतो कोणी वळत नाही. म्हणजे माझं स्वतःचं सुद्धा असंच झालं, की मी योग साधना करत होते. म्हणजे योगासनं करायचे. पण जेव्हा माझ्या स्वतःवर असा प्रसंग आला, की माझा निद्रानाशाचा आजार जडला. तर तेव्हा मी क्लासिक म्हणजे अभिजात योग साधनेकडे वळले. म्हणजे झालं असं, की 2009 मध्ये माझ्या एकदम जवळच्या मैत्रिणीचा मुलगा, जो माझ्या मुलाच्या वयाचाच होता.
तो अचानक म्हणजे दररोज घरी येणारा मुलगा अचानक डेंग्यूचं निमित्त होऊन गेला. आणि तो गेल्यानंतर ती घटना माझ्यासाठी एवढी मोठी होती आणि माझ्या मनावर त्याचा एवढा मोठा परिणाम झाला, की म्हणजे मला झोप येईनाशी झाली. म्हणजे त्या दिवसापासून झोप येतच नव्हती. कारण माझा मुलगा सुद्धा त्याच्याच वयाचा होता. म्हणजे लहान होता, एक 5वीत वगैरे होता. आणि मग माझ्या डोक्यात खूप वेगवेगळे विचार यायचे, जे भीतीदायक असायचे. आणि किती झोपायचं म्हटलं ना, तरी माझं मन भरकटत जायचं. म्हणजे आपण सगळेजण अनुभवतो, की आपण काही विचार करायला लागलो, की त्याच्याबरोबर आपण भरकटत जायला लागलो, तर आपल्याला त्यातनं बाहेर कसं यायचं, ते सुद्धा लक्षात येत नाही. तर त्याच विचारांमध्ये आपण कायम राहायला लागतो. आणि माझं तसंच झालं, की मी दिवस-रात्र त्याच विचारांमध्ये राहायला लागले. आणि त्याचा व्हायचा तो परिणाम मला व्हायला लागला, की झोप माझी नाहीशी झाली. त्याच्यानंतर मी होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे गेले. त्यांची ट्रीटमेंट घेतली. त्या औषधांनी सुद्धा माझ्यावर काही एक परिणाम झाला नाही. मग होमिओपॅथीच्या डॉक्टरांनीच मला ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे पाठवलं, की तुम्ही त्यांची ट्रीटमेंट घ्या आता. मग ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना भेटले मी. त्यांनी मला चक्क झोपेच्या गोळ्या सुरू केल्या. आणि मग या झोपेच्या गोळ्या मी घ्यायला लागले, तरी मला झोपेवर काहीच परिणाम होत नव्हता. म्हणजे झोप मला लागायचीच नाही गोळ्या घेऊन सुद्धा. म्हणजे माझं शरीर थकलेलं असायचं, पण माझं मन काही मला झोपू द्यायचं नाही. कायम तेच विचार डोक्यात चालू राहायचे. आणि मग त्याचा म्हणजे माझ्या शरीरावर दिसण्याइतपत परिणाम जाणवायला लागला, की मला ॲसिडिटी, चिड होणं, डोकेदुखी आणि कामात सुद्धा माझ्या कॉन्सन्ट्रेशन नाही व्हायचं. आणि म्हणजे या सुमारास कंपनीची जबाबदारी सुद्धा वाढली होती. त्याच्यामुळे म्हणजे या सगळ्याच याचा माझ्यावर खूप ताण दिसायला लागला. म्हणजे अजून काही काळ जर असं चालू राहिलं असतं मला वाटतं, तर मला कायमस्वरूपी काहीतरी शारीरिक व्याधी जडल्या असत्या. पण या सुमाराला म्हणजे माझा नवरा प्रवीण, तो डॉक्टर संप्रसाद विनोद म्हणजे बाबांकडे योग साधना शिकत होता. तर तो मला बाबांकडे घेऊन गेला आणि मग 2009 मध्ये मी पहिल्यांदा बाबांना भेटले. म्हणजे डॉक्टर संप्रसाद विनोद यांना भेटले आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी योग साधना सुरू झाली. मग त्यांनी सुरुवातीलाच मला शवासन ध्यान, ध्यानमय आसनं म्हणजे त्याच अवस्थेत पुढे ती कंटिन्यू करणं, प्राणायाम, ओंकार आणि प्रार्थना. तर हे मला त्यांनी सांगायला सुरुवात केली साधना. आणि मग हळू मला स्वतःवर त्याचे परिणाम दिसायला लागले. म्हणजे सगळ्यात पहिला परिणाम काय तर शवासन ध्यानामुळे माझी झोपेची गोळी बंद झाली. कारण बरेच वेळा आपण बघतो, की झोपेच्या गोळीची एकदा सवय झाली, की ती कायमस्वरूपी असते, असं मी खूप जणांकडून ऐकलं. पण इथे माझी पहिल्यांदा झोपेची गोळी बंद झाली आणि मग हळू माझ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा जागेवर यायला लागल्या. म्हणजे मी जे डोकं दुखायचं, ॲसिडिटी, कामात लक्ष न लागणं, तर ते सगळं माझं जागेवर यायला लागलं. मग माझ्या मनात प्रश्न पडायला लागला. खरं तर मी योग रेग्युलर करत होते. म्हणजे योगाच्या क्लासला जायचे रेग्युलर आणि मी स्वतः योग शिक्षक होते. म्हणजे मी नाशिकच्या योग विद्याधामचा कोर्स सुद्धा केला. म्हणजे मी सर्टिफाईड योग शिक्षक होते. तर हे सगळं असताना रेग्युलर मी योग साधना योगा करतीये. तर हे सगळं असताना मला एवढा त्रास का झाला? तर मग योग साधना बाबांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असताना त्याची सुद्धा उत्तरं मला हळू मिळायला लागली, की जो मी योग करत होते तो केवळ शारीरिक पातळीवर होता आणि त्याचे मला शारीरिक परिणाम मिळत होते. पण मनाच्या पातळीवर काय म्हणजे मनःशांतीसाठी त्याचा खरं तर काहीच उपयोग होत नव्हता. म्हणून मग मला हे कळायला लागलं, की आपण जी योग साधना करतोय, योगासनं करतोय, तर योग म्हणजे फक्त आसनं आणि प्राणायाम नाहीये किंवा तो फक्त शारीरिक पातळीवर योग जर आपण केलं, तर त्याचे शारीरिक परिणाम नक्की मिळतात आपल्याला. पण मनाच्या पातळीवर काय? तर पातंजल योगदर्शनामध्ये त्यांनी जी साधना सांगितलेली आहे, तर त्या पद्धतीने जर साधना आपण करत राहिलो, तर त्याचा पूर्ण आयुष्यावर आपल्याला सकारात्मक परिणाम दिसायला लागतो. म्हणजे जसं बाबांनी मला योगाचं मार्गदर्शन केलं, योग साधनेचं
आणि त्याचा माझ्या आयुष्यावर खूप चांगला सकारात्मक परिणाम दिसायला लागला. तर तसाच या पद्धतीने जर सगळ्यांनी योगाकडे बघितलं, योग साधनेकडे बघितलं, तर सगळ्यांना त्याचा खूप चांगला सकारात्मक परिणाम आयुष्यावर दिसायला लागेल. म्हणजे भगवान पतंजलींनी सुद्धा योग साधनेमध्ये ध्यानाला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे ध्यान म्हणजे बाबा खरं तर म्हणतात योग साधनेचा आत्मा आहे. आणि आपण बघतो की ध्यानाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. जे प्रत्येक जण म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान करत असतो. आपल्याने प्रयत्न करत असतो की आपण ध्यान करायला पाहिजे आणि त्यातनं शांतता मिळेल. तर ध्यान करताना खरं तर या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे की काही मूलभूत गोष्टी आहेत, की ज्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये त्यांचा समावेश आहे. जे बरेच वेळा या गोष्टींचा उल्लेख केला जात नाही, की ध्यानामध्ये निर्विचारता, जागरूकता, सहजता किंवा आनंद या गोष्टींचा समावेश असतो आणि तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे ध्यानावस्थेत निर्विचारता म्हणजे काय तर आपण ती एक विचाररहित अवस्था आहे. म्हणजे त्याच्यात आपल्या मनात काही विचार नसतात. म्हणजे आपण आतून जेव्हा शांत होतो, तर आपल्याला विचार कमी होतात आणि ती निर्विचारता यायला मदत होते. म्हणजे आपल्याला जगण्याच्या पातळीवर वेगवेगळ्या विचारांची गरज असते आणि ते आवश्यक सुद्धा असतात. पण आपण जे अननेसेसरी त्याच्यामध्ये वाहवत जात असतो, तर त्याची खरं तर काही गरज नसते त्या विचारांची. म्हणजे आपण बघतो की आपल्या मनात खूप चांगले विचार येत असतात, वाईट विचार येत असतात. म्हणजे चांगले असतील तर आपण त्यांना धरून ठेवत असतो. तर त्याच्याबरोबर रमायला आपल्याला आवडतं आणि वाईट विचार असतील तर त्यांना सुद्धा आपण फोर्सफुली घालवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या सगळ्याचा काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्यावर ताण येत असतो. म्हणून मग ध्यानाचा निर्विचारता हा खूप महत्वाचा घटक आहे ध्यानामधला. आणि मग शवासन ध्यान म्हणजे मी प्रत्यक्ष घेणार सुद्धा आहे. तर त्याच्यात निर्विचारतेसाठी आपण काय करतो वगैरे ते सगळं तेव्हा सांगेन. परत आपल्याला एवढं माहीत असतं, की ध्यान हे म्हणजे मनाच्या म्हणजे ध्यान हे खूप जण सांगतात, की खूप अवघड गोष्ट आहे. तर म्हणजे मला आता बाबांच्या बरोबर जी योग साधना शिकतीये, तर त्याच्यात मला हे जाणवायला लागलं, की ही खरं तर अवघड गोष्ट नाहीये. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे, की ज्या भीती आणि पूर्ण आपल्याला काळजी वगैरे काढून टाकायचं असेल, टाकायचं म्हणण्यापेक्षा ते आपल्याला त्याचा निचरा करायचा असेल आणि आतून शांत व्हायचं असेल, तर ध्यानाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाहीये. आणि मग या ध्यानाच्या अवस्थेत आपण हे बघतो, की जागरूकता सुद्धा खूप महत्त्वाची आहे. जसं आपण अगोदर बघितलं निर्विचारता. म्हणजे सगळे भीती आणि या सगळ्या त्याच्याविषयी त्रासदायक किंवा चांगले विचार त्यांना समजून घेत आपण त्याचा निचरा झालेला आहे. आणि दुसरी आहे, की जागरूकता, की ध्यान आपण म्हणतो ते झोपेची अवस्था नाहीये. म्हणजे जरी आपण डोळे बंद करून ध्यान करत असलो, तरी आपण झोपलेल्या अवस्थेत नसतो, तर जागृत अवस्थेत असतो. तर ही जागरूकता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि बाबा तर आम्हाला नेहमी सांगतात, की ध्यान ही फक्त तेवढ्या काळापुरती मर्यादित नाहीये. तर ती सहज आणि सतत चालणारी अवस्था आहे. म्हणजे आपण म्हणजे भगवान पतंजलींनी सुद्धा जे सांगितलेलं आहे, की ध्यान हे किंवा योग साधना ही इट इज अ वे ऑफ लाईफ म्हणजे तुमची जीवन पद्धती आहे ती. तर तसंच त्या योग साधनेमध्ये ध्यान खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ती सतत आणि सहज चालणारी अवस्था आहे. पण आपण ध्यानाबद्दल खूप गैरसमज सुद्धा आहेत लोकांचे, की ध्यानाबद्दल बरेच वेळा असं सांगितलं जातं, की ही जमायला अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि सहजासहजी ध्यान जमत नाही. आणि बरेच वेळ आपल्याला कंट्रोल किंवा कॉन्सन्ट्रेशन सुद्धा करायला लावतात ध्यानात. तर त्याचा सुद्धा आपल्यावर ताण येतो आणि त्याच्यात सहजता कुठेतरी अ, नाहीशी होते. म्हणजे ध्यानाची खरं तर सहजता असणं, सहज होणं ही खूप महत्त्वाचा घटक आहे. पण या सगळ्या ताणांमुळे किंवा अगोदर कोणी सांगितल्यामुळे, की ध्यान ही खूप वृक्ष आणि न जमणारी साधना आहे. त्याच्यामुळे त्यातली सहजता कुठेतरी हरवत असते. पण जर आपण व्यवस्थित समजून ध्यान करायला लागलो,
तर ते निर्विचारता आणि सहजता याच्यामध्ये ध्यानाची जी सगळ्यात आनंददायी स्थिती आहे, तर त्या स्थितीचा आपण अनुभव घेऊ शकतो. तर त्या ध्यानाचे मी म्हटल्याप्रमाणे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण जी MVRF मध्ये किंवा शांती मंदिर म्हणतो आम्ही तिथे ध्यान करतो. ते शवासनाच्या अवस्थेत ध्यान करतो. म्हणजे त्याला शवासन ध्यान असं म्हणतात. तर ही शवासन ध्यान पद्धती बाबांनी म्हणजेच डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी स्वतःच्या अनुभवाने विकसित केलेली आहे. आणि ही ध्यान पद्धती त्यांनी हिमालयाच्या त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांना रिव्हील झाली. आणि त्यांनी त्या वास्तव्यामध्ये तिथे जे ऋषी आहेत किंवा तिथे ध्यान करणारे जे योगी आहेत, तर त्यांच्याबरोबर सुद्धा या पद्धतीबद्दल त्यांनी डिस्कस केलं आणि त्याच्यानंतर ती आपल्या समोर सगळ्यांच्या समोर त्यांनी ती पद्धती मांडली. कारण बरेच वेळा आपण असं बघतो, की ध्यान जे आपण करतो, तर ते पद्मासन आणि सुखासनामध्ये बसून करतो. आणि मग ह्याच्यामध्ये आपण अडथळे सुद्धा येतात, अडचणी येतात, की काही जणांची शारीरिक मर्यादा असतात, की आपण पद्मासन किंवा सुखासनामध्ये ध्यान नाही करू शकत जास्त वेळ. म्हणजे एका जागी जर आपण स्थिर राहिलो किंवा प्रयत्न केला, तर थोड्या वेळाने पाठ दुखायला लागते, पायाला मुंग्या येणं किंवा त्या जागी आपण स्थिर बसू शकत नाही. मग अशा अनेक प्रकारच्या अडचणी यायला लागतात आणि मग ध्यान आपलं नीट होऊ शकत नाही. तर मग ध्यान करायचं असेल, तर मला असं वाटतं, की शवासन ध्यान जी बाबांनी पद्धती सांगितलेली आहे. तर या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी न येता आपण सहजपणे पाठीवर झोपून म्हणजे शवासनामध्ये हे ध्यान करू शकतो. आणि ही ध्यान पद्धती ही कुठल्याही वयोगटाच्या लोकांसाठी म्हणजे अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोक आहेत, आजारी लोक आहेत. तर ते अगदी सहज आणि बराच वेळ कितीही वेळ म्हणजे त्यांना पाहिजे तेवढा वेळ ध्यान करू शकतात. म्हणजे ह्याच्यात तुमच्यावर कोणतीही शारीरिक बंधनं नाहीयेत, की तुम्ही ह्याच अवस्थेत बसायला हवं आणि ध्यान करायला पाहिजे. तर तो एक मोठा अडथळा नाहीसा झाल्यानंतर आपण खूप चांगल्या पद्धतीने ध्यान करू शकतो असा माझा आणि आम्ही जे सगळे साधक योग साधना करतो, ध्यान करतो, तर त्या सगळ्यांचाच अनुभव आहे. तर बाबांनी या शवासन ध्यानाची 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. तर मी आता तुमच्या सगळ्यांना या शवासन ध्यान सांगणार सुद्धा आहे. फक्त त्याच्या अगोदर शवासन ध्यानाच्या त्या 4 अवस्था, त्या सुद्धा सांगते. आणि शवासन ध्यानामध्ये प्रत्येक अगोदरची जी अवस्था आहे, तर ती पुढच्या अवस्थेवर अवलंबून आहे. तर पण प्रत्यक्ष ते आता ध्यान कसं करायचं शवासन ध्यान ते बघूयात. मला असं वाटतंय, की तुमच्यापैकी बरेच जण आहेत ते खुर्चीवर बसून किंवा खाली बसून वगैरे हे सेशन ऐकत असावेत. तर त्यांना त्या अवस्थेत शवासन ध्यान करणं अवघड जाण्याची शक्यता आहे, म्हणजे करू शकणार नाहीयेत. तर आता मी शवासन ध्यान जरी सगळं व्यवस्थित सांगितलं सगळ्या अवस्था, तरी तुम्ही आता खुर्चीवर बसून एकदम कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसून ही पहिली अवस्था समजू शकता. म्हणजे मी शवासन ध्यानाच्या सुद्धा सूचना सांगणार आहे. तर या ध्यानाच्या सूचना फक्त एक टेक्निक म्हणून मी सांगतीये. म्हणजे शवासन ध्यानामध्ये आपल्याला सगळ्यांनाच म्हणजे तुम्ही जेव्हा वैयक्तिक कराल हे, तर दुसऱ्या कोणाच्या सूचनेशिवाय किंवा स्वयंसूचनेशिवाय हे ध्यान करता आलं पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे या ज्या आता मी सूचना सांगणार आहे, ते फक्त टेक्निक समजण्यासाठी आहे. तर या 4ही अवस्था सांगते मी. तर आता तुम्ही जर बसलेले असाल, तर आहे त्या स्थितीत कम्फर्टेबली बसा आणि ज्यांना शक्य आहे ते शवासनामध्ये हे ध्यान करू शकता. जे एक सतरंजी टाकून कुशीवर म्हणजे ही शवासन ध्यानाची पहिली अवस्था झाली खरं तर. कुशीवर वळून पाठीवर यायचं आणि 2 पायांमध्ये साधारण 1.5 ते 2 फुटाचं अंतर ठेवायचं. दोन्ही हातांमध्ये साधारण शरीरापासून अर्धा फुटाचं अंतर आणि दोन्ही हात जे आहेत ते म्हणजे हाताची बोटं छताकडे आणि मान तुम्हाला पाहिजे तशा कम्फर्टेबल स्थितीमध्ये. उजवीकडे, डावीकडे किंवा सरळ आणि डोळे अलगद बंद केलेले. तर तुम्ही आता खुर्चीत बसलेला असाल तर
तुम्ही खुर्चीत एकदम रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा. म्हणजे तुम्हाला जी कम्फर्टेबल पोझिशन आहे त्या पोझिशन मध्ये बसा आणि डोळे अलगद बंद केलेले ठेवा. तर ही शवासन ध्यानाची पहिली अवस्था झाली. आता शवासन ध्यानाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण आपलं शरीर पूर्ण शिथिल करून घेतो. तर मी आता म्हणजे त्या अवयवाचा उल्लेख करून तुम्हाला ते आपण शरीर शिथिल कसं करतो ते सुद्धा सांगते. आणि हे केवळ म्हणजे फक्त ते समजावं टेक्निक म्हणून मी सांगतेय. ते तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा कराल तेव्हा कुठल्याही स्वयंसूचना न देता त्या ताणाबरोबर राहून त्याचा फक्त अनुभव घेत ते करायचंय. तर तुम्ही आता मी असं समजते की तुम्ही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहात. म्हणजे बसलेली एकदम कम्फर्टेबल पोझिशन आहे तुमची किंवा ज्यांना शक्य आहे ते पाठीवर झोपून शवासनात आहेत आणि डोळे बंद केलेले आहेत सगळ्यांनी. तर आपण सुरुवातीला डाव्या पायापासून सुरुवात करूयात. मी एकेका अवयवाचा उल्लेख करेन. तिथे फक्त आपल्याला त्या अवयवात कुठला ताण नाहीये ना, त्याची जाणीव करून घ्यायची आणि त्याच्या बरोबर ताण असेल किंवा काही दुखत असेल तर त्याच्या बरोबर थांबायचंय फक्त. त्याच्या बरोबर राहायचंय. म्हणजे बरेच वेळा असं होतं की त्या ताणाचा फक्त जाणीव आपण करून घेतली, तरी सुद्धा तो ताण नाहीसा व्हायला किंवा कमी व्हायला मदत होते. म्हणजे अनलेस तिथे मेडिकल ट्रीटमेंटची गरज नाहीये, तर अशा प्रकारचे ताण या ध्यानातून नाहीसे व्हायला मदत होते. म्हणजे जिथे मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे, तिथे तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावीच लागणार आहे. पण अगदी आपण दिवसभर धावपळ करत असतो. म्हणजे आपलं आपल्या शरीराकडे लक्ष नसतं. याच्यात आपण प्रत्येक अवयवाकडे लक्ष देऊन तिथला ताण जो आहे त्याची जाणीव करून घेऊन त्याच्याबरोबर फक्त थांबायचंय. आणि तसं केल्याने तो ताण हळू-हळू कमी व्हायला लागतो. तर मी आता डाव्या पायापासून सुरुवात करते. तर सुरुवातीला तुमचा डावा पाय, पूर्ण डाव्या पायाची बोटं. आपल्याला फक्त हे बघायचंय की तिथे कुठला ताण नाहीये ना आणि ताण असेल तर त्याची फक्त जाणीव करून घ्यायची आहे. डाव्या पायाची बोटं झाल्यानंतर तुमचा पोटरी आहे. पोटरीचा भाग, घोटा आहे. डाव्या पायाचा घोटा. तर फक्त त्याची जाणीव करून घ्यायची की तिथे कुठे ताण नाहीये ना आणि ताण असेल तर फक्त त्याची जाणीव करून घ्यायची, त्याच्या बरोबर राहायचंय. डाव्या पायाचा गुडघा. डाव्या पायाच्या गुडघ्यापासून वरपर्यंत म्हणजे मांडीचा भाग. म्हणजे जिथे कुठे ताण असेल तिथे. तर त्याची फक्त आपल्याला जाणीव करून घ्यायची आणि त्या ताणाबरोबर आपल्याला राहायचंय. आता उजव्या पायाची बोटं, तळवा पूर्ण. उजव्या पायाचा घोटा. उजव्या पायाची पोटरी. उजव्या पायाचा गुडघा. म्हणजे तिथे ताण असेल तर फक्त त्याची जाणीव करून घ्यायची. दुखत असेल थोडंसं हलवून घेतलं तरी चालेल. उजव्या पायाची मांडी. मांडीच्या वरचा भाग. कमरेचा मागचा भाग. म्हणजे कुठे ताण असेल तिथे तर त्याची फक्त जाणीव करून घ्यायची. त्या ताणाबरोबर राहायचंय. बाकी आपल्याला करायचं काहीच नाहीये. कमरेचा खालचा भाग झाल्यानंतर कमरेचा वरचा भाग म्हणजे मिडल बॅक म्हणूयात त्याला आपण. तिथे काही ताण असेल किंवा काही दुखत असेल तर त्याची फक्त जाणीव करून घ्यायची, त्याच्या बरोबर राहायचंय. त्याच्यानंतर कमरेचा वरचा भाग जे लोअर बॅक झालं तर मानेच्या खालचा आणि लोअर बॅकच्या मधला भाग. तिथे काही ताण असतील तर त्याची जाणीव करून घ्यायची आणि त्याच्या बरोबर राहायचंय फक्त. डावा हात, हाताची बोटं, तळवा पूर्ण. डाव्या हाताचं मनगट.
मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग. माझं ऐकू येतंय ना मला सगळ्यांना? हो येतंय. हा. तर कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग, डाव्या हाताचा खांदा, जे तिथल्या त्या अवयवात काही ताण असेल तर त्याची फक्त जाणीव करून घ्यायची आहे, त्याच्या बरोबर राहायचंय. व्हायला लागतात. उजवा हात, उजव्या हाताची बोट, उजव्या हाताचं मनगट, मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग, कोपरापासून खांद्यापर्यंतचा भाग, दोन्ही खांदे, तर त्याची जाणीव करून घ्यायची फक्त आपल्याला. खांदा झाल्यानंतर आपल्या मानेचा मागचा भाग, डोक्याचा मागचा भाग, कपाळाचा भाग. बरेच वेळ आपल्या कपाळांवर आठ्या असतात किंवा असं ताणलेलं असतं, काहीतरी विचार करत असतो, तर कपाळाचा भाग सुद्धा सैल सोडायचा आहे. आठ्या असतील तर त्या कमी करून घ्यायच्या. डोळ्याचा भाग, डोळे सुद्धा आपण घट्ट मिटून नाही घेतलेले ना, अलगद मिटलेले आहेत ना, एवढे फक्त बघायचं. चेहऱ्याचा भाग म्हणजे गाल, परत आपले हनुवटी, दोन्ही कानांचा भाग, म्हणजे आपल्याला तिथे काही दुखत असेल किंवा ताण असेल त्याची फक्त जाणीव करून घ्यायची आहे. नाक, गळ्याचा पुढचा भाग, छाती, पोटाचा भाग, म्हणजे कुठे ताण असेल त्याची फक्त आपल्याला जाणीव द्यायची आहे. आता ही झाली शवासन ध्यानाची दुसरी अवस्था, ज्याच्यात आपण सगळं शरीर आपलं शिथिल करून घेतो. ताण असेल तर त्याची जाणीव करून घेतो, त्याच्याबरोबर थांबतो. आता तिसऱ्या अवस्थेत आपण जो श्वास नैसर्गिकरित्या येतोय, तर तो फक्त त्याचा अनुभव घेतो. श्वास नॅचरली येतोय आत आणि बाहेर जातोय. त्या श्वासाबरोबर आपण फक्त आहोत आणि त्याच्याबरोबर जी आपली पोटाची हालचाल होतीये, तर त्या हालचालीचा अनुभव घेतोय, ज्याच्यात आपण कुठल्याही श्वासावर कंट्रोल नाहीये किंवा कॉन्सन्ट्रेशन नाहीये. नैसर्गिकरित्या जो आपला श्वास येतोय आणि बाहेर सोडला जातोय, त्याच्याबरोबर जी पोटाची हालचाल होतीये, तर त्याची आपण फक्त जाणीव करून घेतोय. त्या हालचालीचा अनुभव घेतोय आणि त्या हालचाली बरोबर राहतोय. श्वासाचं कुठल्याच प्रकारे कंट्रोल आणि कॉन्सन्ट्रेशन नाहीये किंवा श्वास धरून ठेवलाय असं काहीच करत नाहीये. तर ही शवासन ध्यानाची तिसरी अवस्था, की आपण श्वासाबरोबर पोटाच्या हालचालीचा अनुभव घेतो आणि श्वास सुद्धा जसा नैसर्गिक श्वास येतोय तर तो घेतोय आणि नैसर्गिकरित्या जसा बाहेर सोडला जातोय त्याचा फक्त अनुभव घेतोय. बाकी आपण काहीच करत नाहीये आणि पोटाची हालचाल होणारी त्याच्याबरोबर तेवढं अनुभव घेतोय. आता चौथ्या अवस्थेत आपण विचारांकडे वळूयात. म्हणजे विचारांची जी प्रक्रिया आहे आपली, तर त्याचा फक्त आपण अनुभव घेतोय. म्हणजे विचार जसे येतायत डोक्यात तसे येऊ देतोय, जातायत तसे जाऊ देतोय. त्यांना कुठलाही प्रकारे आपण रिस्पॉन्ड करत नाहीये किंवा प्रतिसाद देत नाहीये. फक्त त्यांची जाणीव करून घेतोय. म्हणजे त्यांच्याकडे आपण तटस्थपणे बघत सुद्धा नाहीये. म्हणजे विचारांबद्दल फक्त आपण जागृत आहोत. त्यांना आपण काही रिस्पॉन्ड नाही करत आहे.
म्हणजे आपण त्यांना रिस्पॉन्ड न केल्यामुळे हे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की विचारांकडे बघताना विचार वाढतायत, म्हणजे सुरुवातीला असं होऊ शकतं, तर परत पोटाच्या हालचालीकडे यायचं, ती हालचाल अनुभवायची आणि पोटाच्या हालचाली अनुभवताना परत विचारांकडे लक्ष द्यायचं. म्हणजे अगदी चांगले, वाईट कुठलेही विचार असू दे, त्यांना आपण धरून नाही ठेवत. ते चांगले आहेत म्हणून धरून ठेवलंय किंवा वाईट आहेत, त्रासदायक आहेत म्हणून त्यांना फोर्सफुली ढकलण्याचा प्रयत्न करतोय, असं काहीच करायचं नाहीये. विचार आहेत तसे फक्त समजून घ्यायचे. समजून सुद्धा घ्यायचं नाही, त्याच्या बरोबर राहायचंय. काही त्यांना प्रतिसाद द्यायचा नाहीये किंवा त्यांना रिस्पॉन्ड सुद्धा करायचा नाहीये. हे तुम्ही मला निर्विचारता यायला पाहिजे असा जर प्रयत्न करत राहिला तर खूप जास्त विचार यायला लागतील. पण आपल्याला विचारांबद्दल काही म्हणायचंच नाही. ते येतायत आणि जातायत. मी त्यांना धरून ठेवायचं नाहीये किंवा त्यांना फोर्सफुली घालवून सुद्धा द्यायचं नाहीये. फक्त आहे त्या विचारांबरोबर आपल्याला थांबायचंय, त्यांना रिस्पॉन्ड नाही करायचंय. ते विचार जसे येतायत तसे येऊ द्यायचे, जसे जातायत तसे जाऊ द्यायचे. त्या विचारांचं फक्त आपण काय म्हणतोय की त्यांच्या बरोबर आहोत. त्यांना आपण काहीच म्हणत नाहीये. त्याच्यात रेंगाळत नाहीये, काहीच नाही. त्यांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आपण देत नाहीये. जर खूप विचार येत असतील मनात तर परत पोटाच्या हालचालीचा अनुभव घ्यायचा आणि शांत वाटायला लागलं की परत विचारांकडे लक्ष द्यायचं. या विचारांना कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया नाही द्यायची आहे.
हे विचार जसे येत आहेत तसे येऊ द्यायचे, जात आहेत तसे जाऊ द्यायचे. त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच म्हणणं नाहीये. आता ध्यानातून आपण हळूवारपणे बाहेर येऊयात. म्हणजे जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी अ, हातपाय थोडे हलवून घेतले आणि नंतर हळूच डोळे उघडले आणि जे शवासन ध्यानामध्ये आहेत ऍक्च्युअल स्थितीमध्ये, तर त्यांनी दोन्ही पाय जवळ घ्यायचे तालगतपणे, दोन्ही हात जवळ घ्यायचे, डावा पाय गुडघ्यात वाकून घ्यायचा, उजवा हात डोक्यापाशी न्यायचा आणि उजव्या कुशीवर वळून उठून बसायचंय आणि डोळे उघडले तरी चालतील आता. तर आपण बघतो की आता आपण जे ध्यान केलं तर ते स्थूलापासून म्हणजे जे डोळ्यांना दिसते ग्रॉस पासून सूक्ष्माकडे आपण जातोय याच्यात. म्हणजे अगोदर आपलं शरीर शिथिल करून घेतलं, शारीरिक ताणाचा अनुभव घेतला आणि मग तो अनुभव घेत आपण आपल्या मनापर्यंत गेलो या ध्यानामध्ये. म्हणजे बरेच वेळा आपले शारीरिक ताण आपल्याला ध्यानाच्या मध्ये येत असतात. तर अगोदर शारीरिक ताणाचाच आपण त्याच्या बरोबर राहून त्याची जाणीव करून घेतली. तो कमी झाल्यानंतर मग आपण मनाकडे गेलोय आणि मग अशा प्रकारे मन शांत व्हायला मदत होते. म्हणजे ध्यानाची जी अंतिम अवस्था आहे, निर्विचारता प्राप्त होणे, म्हणजे ऍक्च्युली ही प्रोसेस आहे. म्हणजे ती फोर्सफुली निर्विचारता नाहीये. आपण रेग्युलर जर अशा पद्धतीने ध्यान करायला लागलो, तर विचारांची संख्या सुद्धा कमी व्हायला लागते आणि ते आपोआप आपल्याला निर्विचारता सुद्धा म्हणजे येऊ शकते. आणि विचारांची संख्या जरी कमी झाली तरी आपण बरंच आपलं शरीर आणि मन एकसंध व्हायला मदत होते. तर तुम्ही हे अशा प्रकारचं शवासन ध्यान जे आहे, तर झोपण्याच्या अगोदर जरी केलं, तर तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारू शकते. त्याच्यात स्वयंसूचना देणं टाळायचं. म्हणजे झोपण्याच्या अगोदर थोडा वेळ म्हणजे झोपण्याची सगळी तयारी केली आणि त्या शवासन ध्यानाच्या अवस्थेत जाऊन ध्यान केलं, तर ती क्वालिटी सुधारायला नक्कीच मदत होते. किंवा तुम्ही कंपनीत दिवसभर काम करत असाल आणि म्हणजे खूप अशांत वाटतंय किंवा थकलेले आहात थोडं, तर खुर्चीत बसल्या-बसल्या तुम्ही 5-10 मिनिटं ध्यान अशा प्रकारे करू शकता. आणि त्यांनी तुम्हाला म्हणजे पुढचं काम करायला नक्कीच चांगल्या प्रकारे होऊ शकेल. तर एवढं बोलून मी थांबते.
तर कोणाला काही याच्याबद्दल शंका असतील, प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे. चॅट बॉक्समध्ये सुद्धा टाइप केले तरी चालतील. आत्ता ज्यांनी ज्यांनी या अवस्थेचा अनुभव घेतलाय त्यांनाही काही बोलायचं असेल, कोणाला काही सांगायचं असेल तर नक्की बोलू शकता. प्रशांत बोलतो. हा. बऱ्याच दिवसांनी मी अशी शांतता अनुभवली. म्हणजे प्रशांत दादा ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. बाकीच्यांना सुद्धा असे काही अनुभव वाटले असतील किंवा नाही वाटलं तरी त्यांनी सुद्धा शेअर करायला हरकत नाहीये. श्रीकांत गुजराती यांनी आय थिंक हात वर केला होता. हा. तर म्हणजे श्रीकांत गुजराती तुम्हाला काही म्हणजे शेअर करायचंय का? नाही, त्यावेळेला माझा स्पीकर चालत नव्हता म्हणून मी हात वर केला होता. हा. नंतर ऐकायला आलं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. छान झालं पण सेशन. मी तुम्हाला कुणाला काही याच्याबद्दल शंका असतील तरी अगदी मोकळेपणाने सांगा. काही तुमचं रेग्युलर जे सेशन चालू आहे सकाळच्या वेळात त्याच्याबद्दलही सगळ्यांना माहिती दिली तरी चालेल. हा. तर मी MVRF तर्फे म्हणजे मी एकटीच घेते असं नाही, आम्ही काही साधक ह्या प्रकारचे सेशन्स घेतो रेग्युलर सोमवार ते शुक्रवार या वेळात. म्हणजे मी स्वतः घेते ते सकाळी 7 ते 8 वेळात घेते आणि आमचे अजून काही साधक आहेत तर ते म्हणजे एक बॅच आहे ती सकाळी 6 ते 7 वेळात आहे. 2 बॅचेस 7 ते 8 वेळात आहेत, ऑनलाईन आहेत सगळ्या आणि एक बॅच संध्याकाळी 7 ते 8 वेळात आहे. आणि ते म्हणजे संपूर्ण योग साधना शिकायला साधारण 2 ते 2.5 महिन्याचा वेळ लागतो. तर त्याच्यात ध्यान म्हणजे सुरुवातीला शवासन ध्यान, मग ध्यानमय स्थितीत आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, ओंकार आणि प्रार्थना, शरणागत भाव. तर अशा पद्धतीने ही साधना करतो आणि ती पूर्ण शिकायला 2 ते 2.5 महिन्याचा अवधी द्यावा लागतो. आणि आम्ही जी सेशन्स घेतो त्याच्यासाठी आम्ही कुठलेही चार्जेस आकारत नाही. कारण जे योगाचं स्वरूप आता बदलत चाललेलं आहे किंवा लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचत आहे. तर ते खूप चांगल्या प्युअर फॉर्म मध्ये ते पोहोचावं असं म्हणजे बाबांची सुद्धा हे आहे की ते खूप व्यवस्थित फॉर्म मध्ये, प्युअर फॉर्म मध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवं. तर म्हणून ही सेशन सुरू केलेली आहेत. म्हणजे ज्यांना कोणाला हे अटेंड करण्यामध्ये इंटरेस्ट असेल म्हणजे योग साधना पूर्ण शिकण्यामध्ये, तर शुभांगीताई आणि भाग्यश्रीताई इव्हन प्रशांत दादाकडे माझा नंबर आहे, तर माझ्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हॅलो दीप्तीताई, शुभांगी बोलते. हा. मला एक म्हणजे अनुभव आत्ताचाच सांगायचा की आपण खूप ग्रॉसली फॉर ग्रँटेड गृहीत धरत असतो शरीर. तर तू फर्स्ट पार्ट मध्ये जेव्हा सांगितलंस की फोकस म्हणजे जाणीव करून घ्या, त्याच्यासोबत थांबा, हा. तर ते मला इतकं भावलं ना. म्हणजे आपण किती फॉर ग्रँटेड धरतो आणि एक आपल्या शरीराविषयी नवीन अवेअरनेस निर्माण होतो. म्हणजे हे रेग्युलरली केलं तर छोटे छोटे प्रॉब्लेम्स मोठे होण्याआधी आपण ते जाणून घेऊ शकतो असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. हा, शुभांगी. फर्स्ट स्टेज मध्येच मला म्हणजे ते क्लिक झालं की हे असं आहे. म्हणजे खूप असं चालताना कधीतरी ओ हे दुखतंय असं एक
फक्त ते आपल्याला एक रिंग देऊन जातं आपलं शरीर. पण बरोबर. आपण कधीही त्याची जाणीव नाही करून घेत. इन द सेन्स ते आपल्याला सांगतं, पण आपण ओके ठीक आहे. असं करून म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी सांगते, की असं हां, चल ठीक आहे. गुडघा हं. दुखतोय. ओके चलो ठीक आहे. असं. पण ना ते पेन सुद्धा अनुभवण्याचा अवेअरनेस निर्माण होणं हे सुद्धा महत्वाचं आहे असं मला जाणवलं आता. हा ऍक्च्युली हे हां. खूप बरोबर आहे. म्हणजे बाबा म्हणजे डॉक्टर संप्रसाद विनोद. तर ते हं. आम्हाला नेहमी सांगतात, की आपण आजूबाजूच्या लोकांबरोबर मैत्री करतो. पण आपल्या शरीराबरोबर मैत्री करणं हे अगोदर शिकायला पाहिजे. तर ह्यातून आपण आपल्या शरीराबरोबर मैत्री करायलाच ऍक्च्युली शिकतो. म्हणजे त्याच्याबरोबर जर आपण मैत्री केली आणि त्याच्या ज्या गरजा आहेत, त्याला जे दुखतंय, खुपतंय, तर त्याची जाणीव करून घेतली तर ते जे व्याधी आहेत किंवा ते दुखणं पुढे मोठ्या स्वरूपात नाही होणार. हो, म्हणजे मे बी. ते असं ओरडून सांगायला लागत नाही. म्हणजे लहान मुलं कसं आधी सांगायला बघतात आणि नंतर ओरडून दंगा करून सांगतात. त्या स्टेजला बरोबर. जाणार नाही कदाचित. हां. म्हणजे त्या स्टेजला जाण्या अगोदरच त्याच्याकडे लक्ष करेक्ट. दिलं. वी कॅन अड्रेस दॅट इश्यू. बरोबर आहे. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच. भाग्यश्री? हां. अ, मला वाटतं आता अजून कोणाचे नवीन प्रश्न किंवा हे नाहीये. तर अ, दीप्तीताई खूप धन्यवाद. म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात खरं तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे उतार-चढाव चालू असतात. मानसिक असतील, शारीरिक असतील किंवा कौटुंबिक असतील आणि या सगळ्यामुळेच कुठेतरी आपलं संतुलन हे ढळत असतं. प्रचंड धकाधकीच्या आयुष्यात सगळेजण जगत असतात आणि त्या सगळ्या धकाधकीत आपल्याला लक्षात येत नाही, की आपल्या शरीरावरती त्याचे काय परिणाम होत आहेत आणि त्यामुळे अ, ती जी मनःशांती किंवा मानसिक संतुलन परत मिळवण्यासाठी आम्हाला तुम्ही हा मार्ग दाखवलाय त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आपल्याच ऋषीमुनींनी आपल्याकडे सांगून ठेवलेले इतके महत्त्वाच्या, इतक्या शास्त्रशुद्ध पद्धती आहेत आणि त्या आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे खरंच खूप मोठी आणि महत्त्वाचं काम तुम्ही आता करताय. त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि आम्हाला सगळ्यांनाच तुमचे रेग्युलर सेशन सुद्धा अटेंड करायला आवडेल आणि आम्ही प्रयत्न करू की त्यातनंही आमच्या ज्ञानात काहीतरी भर होईल आणि हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न करू. एवढं बोलून थांबते. शुभांगी ताईचे मी वेगळे आभार नाही मानणार, ती आमच्याच गटातली असल्यामुळे ती खूप औपचारिक होऊन जाईल. अगं दीप्तीताई पण आपल्याच गटातल्या आहेत. भाग्यश्री. हो, हो, हो. खरंच मला असं वाटतं योग साधनेकडे या दृष्टीने बघितलं तर आयुष्य बदलू शकेल. म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर ही सेशन्स अटेंड करा. की तुम्हाला जी शक्य आहे वेळ त्या वेळेत तुम्ही करू शकता. काही लिंक असेल किंवा हे असेल तर ह्याच्या चॅट बॉक्समध्ये टाकली तरी काही हरकत नाही. मी तुमचा नंबर टाकलेलाच आहे. ज्यांना हवं ते वाटल्यास कॉन्टॅक्ट करून